नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? खरंच ना, एक एक दिवशी असं एवढा राग येतो ना, एवढं टेन्शन येतं ना एक एक दिवस एका एका कमेंटचं. अरे तुझ्या एवढं लय नाही, तुझ्यापेक्षा मोठाले म्हणलं तरी समजून जा. माझी मुलं येतं, तू माझ्या मुलांपेक्षा लहान आहेस. तू काय बोलतो मला? तुझी आई समान आहे. ह्याची पण आपण बोलताना ना, दुसऱ्याला बोलताना कधी भान ठेवायचं. रागाच्या भरात माणूस बोलून जातो, पण काय बोलतात आपण रागाच्या भरात ह्याचा पण विचार करायचा की आपण एखाद्याला रागाच्या भरात कुठं पण भांडण हो, कुठं घरात फॅमिलीत या बाहेर कुठं पण विचार करून शब्दाचा वापर करायचा की आपण कोणाला काय बोलतो. आत्ता आपण रागाच्या भरात बोललो, नंतर ह्या गोष्टीचा परत कोण बोलन का हे हा शब्दाचा वापर केला तर आपल्याला परत कोणी बोलन का, ह्या गोष्टीचा विचार करायचा. कधी रागाच्या भरात काही पण नाही बोलून जायचं, विचार करायचा आणि नंतर बोलायचं कोणाला. तुझ्यापेक्षा मोठे मोठे मुलं आहेत म्हणजे आला शांत बस. येडाच आहे रक्षण तू, काय पण बोलतो रे. टेन्शन मध्ये मी जास्त डोक्याला ताण नको करू मला. खराब झालंय डोकं माझं एक तर डोकं खराब झालंय, मला लय टेन्शन झालंय. शांत बस. अनुराग कुठं आहे? अजून कोण आहे? दोघं आहेत ते गेली घरी. तो किती वेळ बसतोय मग? ते किती वाजले बघ बरं दादा? काय 12 वाजले. उद्या सुट्टी आहे. कुणाला सुट्टी आहे उद्या? अनुला सुट्टी आहे उद्या. डबा नाही अनुचा? उद्या सुट्टी आहे. असली तर, नसली तर तुम्हाला 500 रुपये द्या, असली तर मी तुला 1000 रुपये देतो. तुझ्या एका शब्दासाठी 500 रुपये द्यायचे. ऐकलं रोशनचं बोलणं? एका शब्दासाठी 500 रुपये द्यायचे त्याला. मस्ती करतोय. मस्ती करतो. अरे नको ना. अरे दिवाळीला रोशन चटका लाग ना मला. माझीच गाडी खाली पडून. अरे शांत बसणार आहे. आग बघ किती येण्यावानी करता हे पण. रोशन अक्का माझीच जळण दादा ती असं फेकून मारेल ना काहीतरी. बघू ना ते स्टार्टिंगचं बघू ना. काय बघतो? थांब सर्व प्लीज.